हॅलो, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल, आनंदी असाल. तर आजचा व्हिडिओ असणार आहे शुभ्राच्या शॉपिंगचा. तर शुभ्राच्या बर्थडेचा व्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. मग शुभ्रासाठी काय काय घेतलं तर ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आजची शॉपिंग असणार आहे माझ्याकडून. आता बाबा एक दिवस आधीच घरी आले होते, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की चला आपण जाऊया मॉलमध्ये, शुभ्राला काय हवं आहे ते बघूया. तर इथे मॉलमध्ये आल्यावर काय शुभ्रा मागेच लागलेली असते. मला झुकझुक गाडीमध्ये बसायचं आहे, मला ह्याच्यात बसायचं आहे, हेच चालू असं. मग तिला मी सांगितलं की आत्ता आपण शॉपिंग करायला आलो आहे, एन्जॉय करायला आपण परत कधीतरी येऊ, कारण वेळ नव्हता, आम्ही खूप उशिरा आलो होतो आणि लवकर घरी जायचं होतं. मग आता इथे चालू आहे शुभ्राचा फॅशन शो. आता एक एक कपडे घालून ट्राय करते आणि उगाच आपली आरशासमोर बघून काय काय तिचे नखरे चालू आहेत. मग आता लागली होती भूक, म्हणून इथेच आम्ही खायला आलो. आता आजोबासोबत असल्यावर शुभ्राचे इतके हट्ट चालू असतात ना, मला हेच घेऊन दे, मला तेच घेऊन दे. आणि बाबा तर शुभ्रा म्हणेल ते तसंच करतात. त्याच्यामुळे ही माझ्याकडे हट्ट करत नाही. गावाला गेल्यावर पण तसंच आहे, माझ्याकडे येत नाही, ती आजोबांकडे किंवा आजीकडेच असते. कारण ते म्हणतील ते शुभ्रा फक्त एकच गोष्ट सांगते, एकदाच सांगते आणि ते मग आठवणीने बरोबर ते घेऊन येतात. तर इथे मी त्यांना सांगत होते की तुम्ही नका घेऊ, तिचे हट्ट नका करू. तरी पण दोघांचं काहीतरी चालू आहे. तर आता आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी शुभ्राचे बाबा शुभ्रासाठी शॉपिंग करणार होते, म्हणून आम्ही इथे निघालो. आणि शुभ्रा तर काय खूप जास्त खुश आहे, कारण तिला माहीत होतं आता माझा वाढदिवस आहे, मग सगळं आता माझ्या मनासारखं होणार, म्हणून तिचं चालू आहे. तर मेकअपची इतकी शुभ्राला हाऊस आहे. मी लिपस्टिक लावायची खोटी की शुभ्रा माझ्या मागे लागतेच की मला पण लाव, मला पण लाव. आणि त्याच्यामुळे होतं का माहिती आहे का, मलाही लिपस्टिक लावता येत नाही, कारण ही मागे लागते आणि लहान मुलांना कुठे आपण रोज उठून लिपस्टिक लावू शकत नाही ना. त्याच्यामुळे मम्मीसुद्धा खूप कमी लिपस्टिक लावते शुभ्रामुळे. तर इथे चालू होतं शुभ्राचं की कुठली लिपस्टिक घ्यायची, तर काय करायचं, असं सगळं तिचं चालू होतं. चला अशामध्ये पाहिजे शुभ्राला एखादं बारीक. काय हा जो टॉप आहे ना असा बारीक मध्ये शुभ्राला आणि शुभ्राला खूप दिवसापासून आहे ना डॉल घ्यायची होती आणि आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की हिच्यासाठी डॉल घेऊया, कारण होती ती खराब झाली होती आणि आम्ही खूप दिवस थांबून ठेवलं होतं शुभ्राला की तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच घेऊ म्हणून. आणि ती डॉल घेण्यासाठी आम्ही अख्खं मार्केट फिरलो, तरी पण आम्हाला हवी तशी डॉल मिळत नव्हती. मोठी बऱ्यापैकी हवी होती आम्हाला आणि या सगळ्या छोट्या छोट्या मिळत होत्या. आणि मग फिरत फिरत भरपूर फिरलो आम्ही आणि मग शेवटी फायनली एक होलसेलचं दुकान दिसलं आम्हाला पिंपरीमध्येच. मग तिथे आम्ही शुभ्रासाठी सॉफ्ट टॉयज घेतले. आता झालं काय, हे होतं होलसेल, म्हणजे तो मुलगा होता तो तिथेच ते टॉयज बनवत होता आणि त्याच्यामुळे तो सगळा कापूस होता, तिचे काय फर होता, तो सगळा इकडे तिकडे उडत होता. त्याच्यामुळे शुभ्रा इथे इरिटेट झाली होती, कारण काय तिला व्यवस्थित बघता येत नव्हतं, सगळं तोंडावरती येऊन चिकटत होतं. मग आम्ही घेतली छानशी डॉल आणि मग घरी आलो. तर असा होता आजचा शॉपिंग डे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.